तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चळणी अंतर्गत येणाऱ्या सुखटांबा गावातील जल जीवन मिशन योजनेतील टाकीचा स्लॅब कोसळून 17 मार्चला 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली होती। 11 वर्षीय हर्षला रघु पागी, 12 वर्षीय संजना प्रकाश राव अशी या दुर्घटनेतील मृत मुलींची नावे आहेत, तर 11 वर्षीय रीना रशू फरारा अशी जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे। याविषयी आमदार विनोद निकोले यांनी 1 जुलैला म्हणजेच आज पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला। निकोलेंच्या प्रश्नाला पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधानकारक उत्तर दिले असून 2 अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर केले। सुखटांबा येथील घटनेनंतर तत्काळ ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचायत समितीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते। या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलींच्या कुटुंबियांना अधिकची भरपाई द्यावी, यासाठी आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधी उपस्थित केला। याला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता BK शिंदे आणि कार्यकारी अभियंता RR पांधे यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर करत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले असून मृत मुलींच्या कुटुंबियांना अधिकची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। चळणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुखटांबा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवणूक गावात वितरण करण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आले होते। या जलकुंभावर 17 मार्चला 3 मुली गेल्या असता यातील 2 मुलींचा टाकीचा स्लॅब कोसळल्यामुळे उंचावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मुलगी थोडक्यात बचावली होती। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून योजनेच्या कामाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे। सुखटांबा येथील घटनेनंतर पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे। उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांकडे असून त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे म्हणाले। चला लक्षवेधी क्रमांक 2 कुठच्यामध्ये 2चं उत्तर नाही, 2 पुढे ढकलली आहे। आहेत का निकोले आहेत? लक्षवेधी क्रमांक 3 लक्षवेधी क्रमांक 3 अध्यक्ष महोदय, माझ्या पालघर जिल्ह्यातील माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये सुखटांबा शिरसोणपाडा येथील जल जीवन मिशन अंतर्गत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली, त्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब खाली कोसळून 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता उपाध्यक्षांना बोलवा 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला। एक मुलगी गंभीर जखमी झाली। ह्या मुली शाळकरी मुली होत्या। अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी सुखटांबा या ठिकाणी मी जाऊन आलो। अजूनही त्या शाळकरी मुलींचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही। अध्यक्ष महोदय, या कामाच्या हे काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं। त्या कामाची चौकशी करण्याची जबाबदारी ही उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची होती, परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे या 2 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। माझा प्रश्न आहे की आजतागायत या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, ती कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहात का? त्यांना आपण निलंबित करणार आहात का? हा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, या मुलींना ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला 1.5 लाख रुपये शिक्षण विभागाकडून त्यांना रक्कम दिलेली आहे, परंतु अध्यक्ष महोदय, ही आमच्या आदिवासी समाजाची चेष्टा असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। कारण 1.5 लाख रुपये आपण जीवाची किंमत करू शकतो का? म्हणून माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की ज्या मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या
मुलींच्या कुटुंबाला 10 लाख रुपये हे त्यांना दिले पाहिजे, त्यांना भरपाई दिली पाहिजे, त्यांना आर्थिक सहाय्य दिलं पाहिजे. तसंच जी मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत तिला 5 लाख रुपये ही त्यांना आर्थिक सहाय्य झालं पाहिजे. आपण देणार आहात का, हा दुसरा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे ज्या कंपनीने, ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं होतं आणि निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलं, तर यांच्या हलगर्जीपणामुळे या 2 मुलींचा जीव गेलेला आहे, त्या मरण पावलेल्या आहेत. तर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आपण करणार आहात का, असे माझे 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आदरणीय निकोले साहेबांनी विचारलेल्या लक्षवेधीमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुकडआंबा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर इथे 4/8/2022 रोजी या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्याची मूळ रक्कम 2,74,00,000 आहे. सदर योजनेचा कार्यारंभ आदेश हा 13/10/22 हरेश बोरवेल्स या कंपनीला हे काम देण्यात आलं. त्याची मुदत ही 18 महिन्याची होती. अध्यक्ष महोदय, आदरणीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे ही 34,000 लिटर ची टाकी, 12 मीटर साठवण टाकीचं 95% काम पूर्ण झालंय. पण जलजीवन मिशन अंतर्गत जी स्लॅबची लगतची लँडिंग होती ती कोसळल्याने 2 मुलांचा मृत्यू या ठिकाणी झाला. अध्यक्ष महोदय, आणि 1 जण जखमी झाला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना, मुलं तिथे खेळायला गेले असताना ही घडली. कंत्राटदाराच्या कोणत्याही या ठिकाणी लक्षात न आल्यामुळे सदरहू या योजनेस कंत्राटदारावर आपण गुन्हा सुद्धा दाखल केला. तो कंत्राटदाराला अटक सुद्धा करण्यात आली. अध्यक्ष महोदय, कासा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये अटक करण्यात आली. तात्काळ कारवाई म्हणून आपण या ठिकाणी कंत्राटी कनेक्शन ती तेजस साखे याला निलंबित केलं. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर त्याची सेवा सुद्धा समाप्त करण्याचे आदेश या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलेले आहे. आदरणीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे या 2 मुलांना संचालक शिक्षण पुणे यांच्या मार्फत जे नियमाने 1.5 लाख रुपये देण्यात येतात ते या ठिकाणी त्यांच्याकरता आपण प्रस्ताव सुद्धा पाठवला. पण त्यांनी म्हटलं ते खरं आहे की 1.5 लाखामध्ये कुठल्या गोष्टी होत नाही. पण आमदार महोदय, आपण मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून मुख्यमंत्री फंडातून त्यांना आणखी काही पैसे देता येतात का, की बाब आपली सत्य आहे की 1.5 लाखामध्ये कोणत्याच कुटुंबाचं भलं होऊ शकत नाही किंवा भरपाई होऊ शकत नाही. पण जो नियम आहे 1.5 लाखाच्या वरती आपण देऊ शकत नव्हतो. तरी सुद्धा आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही या ठिकाणी विनंती करू. नंतर विचार आपण काय असलं तर. आणि त्याचबरोबर संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे हरेश बोरवेल्स याला काळी यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा परिषद पालघरकडे आपण केलेली आहे. आपण जे मंत्री महोदयांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये बाह्य यंत्रणेमार्फत भरलेल्या अभियंत्याची आपण त्यांना निलंबित केलेलं आहे. परंतु 100% जबाबदारी ही तेथील उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची होती. त्यांच्यावर अजूनही आपण कारवाई केली, निलंबनाची कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, माननीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पालघर आर पाध्ये, उपअभियंता डहाणू BK शिंदे यांना मी तात्काळ निलंबित करीत आहे.